नमस्कार, रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गुळपापडी बनवणार आहोत. तर आपल्या या गुळपापडीला आपण पाक कोणताच बनवणार नाही आहे. 1 कप गव्हाच्या पिठापासून ही आपण बनवणार आहे. अतिशय पौष्टिक हा पदार्थ आहे. लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक आहे आणि थंडीमध्ये खाण्यासाठी खूपच योग्य आहे हा. चला तर मग आपण याची रेसिपी पटकन बघून घेऊयात. गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही गुळपापडी अतिशय खुसखुशीत अशी होते. तोंडात विरघळणारा हा पदार्थ तयार होतो आणि ही खूपच छान चवीला लागते. तर आता याची आपण रेसिपी बघूयात. तर यासाठी मी वापरलेले साहित्य आहे. अर्धा कप तूप घेतले मी, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि चिरलेले बदाम घेतलेले आहेत कट करून, आणि डिंक घेतला आहे. तर आता प्रथम एक पॅन मी गरम करण्यासाठी ठेवणार आहे. याच्यामध्ये जे आपण अर्धा कप तूप घेतलेलं आहे ते घालून छान असं ते तूप गरम होऊन द्यायचं. आपला पॅन इथं गरम झाला आहे. आता जे अर्धा कप तूप घेतलं आहे ती मी यामध्ये घालते. ते छान असं वितळून द्यायचं. गरम तूप झालं की त्यानंतर जो आपण डिंक घेतला आहे, डिंक आपण त्याला थोडंसं ऊन देऊन मगच घ्यायचा. म्हणजे काय होतं, तो डिंक तुपात तळताना खूप छान असा तळला जातो आणि फुलतोही. तूप आपलं गरम झालं आहे. आता मी डिंक इथं तळून घेते. छान असं आपला डिंक फुलत आहे. गोल्डन कलर आला डिंकाला की तो आपण काढून घेणार आहे. ठीक आहे, एका डिशमध्ये मी तो आता काढून घेणार आहे. हा थोडा थंड होऊन द्यायचा. तोपर्यंत याच तुपामध्ये आपण गव्हाचं पीठ जे 1 कप घेतलं आहे ते छान असं भाजून घ्यायचं. जेवढं आपण पीठ छान मंद आचेवर भाजू तेवढी आपली गुळपापडी हलकी होणार आहे. तर पीठ आपण हे खूप मंद आचेवर छान असं भाजायचं आहे आणि गडबड करायची नाही आहे भाजायला. आणि सतत ते हलवत राहायचं जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही किंवा करपलं जाणार नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं या पद्धतीनं मी ते चांगलं भाजून घेते आहे. याला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत हे छान असं आपण भाजत राहायचं आहे. तर याच्यामध्ये आता जो तळलेला डिंक आहे तो मी हातानेच कुस्करून यामध्ये घालणार आहे. तो हाताने थोडासा कुस्करून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये घालायचा. गव्हाचं पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तर ते लगेच भाजून जातं आणि छान असं आपण ते भाजून घेतलेलं आहे आता. आणि इथं आता मी डिंक घालणार आहे याच्यामध्ये, जो आपण तळून ठेवलेला तो. आणि छान असं हे सगळं मिक्स करून घेणार आहे. चला तर मग आता गूळ घेतला आहे मी 1 कप, तो याच्यामध्ये छान असा मिक्स करणार आहे. गूळ आपण चिरून घ्यायचा आणि तो वितळेपर्यंत हे सगळं मिक्सचर आपण छान असं हलवायचं. आता आपला गूळ छान वितळला आणि याच्यामध्ये मिक्स झाला आहे. आणि हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालणार आहोत. तुम्ही बघू शकता आता मी इथं वेलची पूड घालत आहे. ती अशी पसरून घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये, जेणेकरून सगळीकडे एकसारखा वेलचीचा वास येईल. आता हे आपलं गुळपापडीचं मिक्सचर तयार आहे. अतिशय पौष्टिक अशी आणि खुसखुशीत ही गुळपापडी खायला खूप छान लागते. तर आता हे मिक्सचर मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर त्या डिशला आधी मी तूप लावणार आहे. 1 चमचा तूप लावायचं. याच्याने काय होतं, आपलं जे मिक्सचर आहे ते या प्लेटला चिकटणार नाही आहे आणि आपली गुळपापडी लगेच निघून जाईल. तर हे या डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि ते छान असं सपाट बुड असलेल्या वाटीने मी थापून घेणार आहे. आणि त्या वाटीला सुद्धा मी थोडंसं तूप लावणार आहे, जेणेकरून त्या वाटीला हे मिक्सचर चिकटणार नाही आहे.
तर बघू शकताय मी आता हे मिक्सचर छान सपाट असं प्लेन करून घेत आहे। तर आणि हे प्लेन झाल्यानंतर थापून प्लेन झालं की याच्यावर जे बदाम आपण तुकडे केलेले होते ते टाकायचे आणि नंतर हे सगळं कट करून घ्यायचं। इथं बघू शकता मी बदाम घेतलेले चिरून ते आता याच्यावरती पसरवलेले आहेत। तर इथं तुम्ही ही जी गुळपापडी आहे ही कटसुद्धा करू शकता किंवा हाताने याचे ओबडधोबड तुकडे केले तरी चालतात। ठीक आहे, आपल्या गुळपापडीला टेक्स्चर खूपच छान आलं आहे। तोंडात विरघळणारी अशी गुळपापडी आपली तयार झालेली आहे। ही खूप पौष्टिक असते आणि लहान मुलांना तर खूपच छान। चॉकलेट आणि बिस्किट खाण्यापेक्षा गुळपापडी ही कधीही चांगली आहे। तर तुम्ही बघू शकताय आता मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ते छान असं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर इथं आपली गुळपापडीची रेसिपी झाली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।